Hi dear students, welcome to Y Academy. In this lecture, we will discuss some questions of problems on ages. Okay. तर पहा बेटा, मागच्या क्लासमध्ये आपण 10 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकचे. तर या क्लासमध्ये आपण 11 नंबरचा क्वेश्चन पहिल्यांदा पाहणार आहोत आणि त्यानंतरचे क्वेश्चन. ठीक आहे. तर पहा बेटा, प्रॉब्लेम्स ऑन एजेस मध्ये आपल्याला काहीतरी रेशो दिलेला असतो क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे, किंवा काहीतरी कंडिशन दिलेली असते आणि आपल्याला फ्युचरमधले किंवा प्रेझेंटमधले किंवा पास्टमधले एजेस आपल्याला विचारलेले असतात. तर पहा, क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी काय आहे? तन्याज ग्रँडफादर वॉज 8 टाइम्स ओल्डर टू हर 16 इयर्स ॲगो. आता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, तन्याचे जे ग्रँडफादर आहेत ते 8 टाइम्स आहेत ओल्डर, 8 टाइम्स ओल्डर 16 इयर्स ॲगो. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी कन्सिडर करूया 16 इयर्स ॲगोची कंडिशन काय दिलेली आहे. 16 इयर्स ॲगो सपोज करूया बेटा आपण तन्याचं जे एज आहे, सपोज एज ऑफ तन्या, एज ऑफ तन्या आपण काय करूया बेटा, एक्स सपोज करूया. ठीक आहे. तर आता तन्याचे जे ग्रँडफादर आहेत ते 8 टाइम्स म्हटलेलं आहे. 8 टाइम्स म्हणजे 8 इंटू एक्स. तर एज ऑफ ग्रँडफादर काय येईल पहा, एज ऑफ ग्रँडफादर. तर तन्याचे जे ग्रँडफादर आहेत त्यांचं एज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, दॅट इज इक्वल टू 8x. आता पहा बेटा, प्रेझेंटमध्ये काय होईल या ठिकाणी, तर आपल्याला प्रेझेंटमध्ये पण एजेस लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रेझेंटमध्ये हे जे एजेस होते बेटा ते पास्टमधले होते, 16 इयर्स ॲगो. आता इन प्रेझेंट काय होईल पहा, प्रेझेंट एज, पी एज म्हणजे काय बेटा, प्रेझेंट एज ऑफ तन्या. प्रेझेंट एज ऑफ तन्या या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला एक्समध्ये काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. ठीक आहे, कारण पास्टमधून आपल्याला प्रेझेंटमध्ये यायचं आहे. आणि प्रेझेंट एज ऑफ तन्याज ग्रँडफादर, ग्रँडफादरचं प्रेझेंट एज काय येणार आहे पहा, 8x प्लस 16. 8x प्लस काय होईल या ठिकाणी 16. हे ग्रँडफादरचं प्रेझेंट एज आहे. आता पहा बेटा, प्रेझेंट एज आल्यानंतर सेकंड सेंटेन्स काय म्हटलेलं आहे, ही वुड बी 3 टाइम्स ऑफ हर एज. हर एज म्हणजे काय या ठिकाणी, हर कोणासाठी यायले, तन्यासाठी. ठीक आहे, हर कोणासाठी यायले बेटा, तन्यासाठी. तर या ठिकाणी पहा, ही वुड बी म्हणजे ग्रँडफादर वुड बी 3 टाइम्स ऑफ एज 8 इयर्स फ्रॉम नाऊ. 8 इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे काय, आफ्टर 8 इयर्स, फ्युचरमध्ये. ठीक आहे. तर आपण ती कंडिशन यूज करूया या ठिकाणी. आफ्टर 8 इयर्स काय कंडिशन दिलेली आहे पहा, आफ्टर 8 इयर्स एज ऑफ ग्रँडफादर, एज ऑफ ग्रँडफादर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 3 टाइम्स एज ऑफ तन्या. ठीक आहे, एज ऑफ तन्या. आता या ठिकाणी पहा बेटा, आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, आफ्टर 8 इयर्स एज ऑफ ग्रँडफादर या ठिकाणी काय होणार आहे पहा, प्रेझेंटमध्ये आपल्याला एज मिळालेलं आहे ग्रँडफादरचं 8x प्लस 16. अजून 8 वर्षानंतर काय होईल बेटा, प्लस अजून आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, 8 प्लस करावं लागेल. 3 टाइम्स म्हणजे 3 इंटू एज ऑफ तन्या प्रेझेंटमध्ये काय बेटा, x प्लस 16 आहे. ठीक आहे, आफ्टर 8 इयर्स काय होणार आहे, प्लस 8. तर या ठिकाणी पहा 8x प्लस या ठिकाणी होणार आहे 24 इज इक्वल टू, आता हे 3 दोघांनाही मल्टिप्लाय होईल. पहिल्यांदा आपण काय करूया, x प्लस ब्रॅकेटमध्ये काय लिहूया, 24. 16 प्लस 8 24. आता या ठिकाणी आपण सॉल्व करूया. 8x प्लस 24 इज इक्वल टू या ठिकाणी होणार आहे 3x. 3 दोघांनाही ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी मल्टिप्लाय होईल, 3x प्लस 72. ठीक आहे. तर हे या ठिकाणी 24 तिकडे जाऊन मायनस होईल अदर साईडला आणि 3x इकडे येऊन काय होईल बेटा, मायनस होईल. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळत आहे पहा, 8x मायनस 3x इज इक्वल टू 72 मायनस 24. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळत आहे, 5x. 5x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 78 मायनस 24 दॅट इज 48.
तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बेटा, x ची व्हॅल्यू मिळत आहे 48 डिवायडेड बाय 5. 48 डिवायडेड बाय 5 ही आपल्याला x ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे. आता काय करायचे पहा, त्यांनी काय विचारलेलं आहे, 8 years ago what was the ratio of their ages. तन्याज एज अँड ग्रँडफादर्स एज यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर त्या अगोदर आपण काय करून घेऊया, प्रेझेंट एजेस या ठिकाणी फाइंड आउट करूया. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 48/5. तर आता पहा आपण प्रेझेंट एजेस काढून घेऊया. प्रेझेंट एजेस तन्या आणि तिच्या ग्रँडफादरचं प्रेझेंट एज काय येईल पाहूया आपण. ठीक आहे. लेट अस सी. त्या ठिकाणी पहा प्रेझेंट एज ऑफ तन्या काय आहे या ठिकाणी बेटा x + 16. तर या ठिकाणी 48/5 ही x ची व्हॅल्यू आली आहे आपल्याला, प्लस 16 बाय खाली काय असतं 1. तर आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करूया. 48 × 1 48, 16 × 5 80 डिवायडेड बाय 5. त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल बेटा 128 डिवायडेड बाय 5 इयर्स. हे आपल्याला तन्याचं प्रेझेंट एज मिळालेलं आहे 128/5. आणि ग्रँडफादरचं आपण पाहूया 8 × 48/5 8x + 16. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा बेटा 8 × 48 किती येतं पहा, 384. ओके. त्या ठिकाणी पहा 384 डिवायडेड बाय 5 प्लस या ठिकाणी काय होणार आहे बेटा 16 डिवायडेड बाय 1. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. 384 प्लस 80 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा व्हॅल्यू काय येईल फायनली 464 डिवायडेड बाय 5 इयर्स. हे कोणाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बेटा, ग्रँडफादरची. ठीक आहे. 464 डिवायडेड बाय 5 ही आपल्याला व्हॅल्यू कोणाची मिळालेली आहे, ग्रँडफादरची. आता आपल्याला यांचे प्रेझेंट एजेस मिळाले. आता आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये पहा, व्हॉट वॉज द रेशो ऑफ तन्या अँड ग्रँडफादर 8 years ago. 8 वर्षांपूर्वी आपल्याला त्यांचा रेशो काढायचा आहे. तर लेट अस सी कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रेशो काढायचे पहा. आता आपल्याला प्रेझेंट एजेस मिळालेले आहेत तन्या अँड ग्रँडफादर, हिज हर ग्रँडफादर. ठीक आहे. हर म्हणजे या ठिकाणी तन्या ही काय बेटा फिमेल आहे, स्त्री आहे. ठीक आहे. आपल्या लक्षात येत आहे. तर आता या ठिकाणी पहा रेशो आपल्याला काढायचा आहे बिफोर 8 years. ठीक आहे. बिफोर 8 years 8 वर्षां अगोदर कोणाचा रेशो काढायचा आहे, तन्या अँड हर ग्रँडफादर. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा तन्याचं प्रेझेंटेज आपल्याला मिळालेलं आहे 128/5. बिफोर 8 years म्हणजे एज काय असेल तन्याचं -8 डिवायडेड बाय ग्रँडफादरचं प्रेझेंट एज काय आहे बेटा 464 डिवायडेड बाय 5 आपल्याला मिळालं होतं -8. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण सॉल्व करूया. खाली काय असतं 1. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा या ठिकाणी. तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी 128 - 40 डिवायडेड बाय 5. आणि या ठिकाणी ग्रँडफादरचं काय मिळणार आहे बेटा 464 - 40 464 - 40 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी पहा बेटा हे 5 या ठिकाणी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि या ठिकाणी वरती काय मिळेल 128 - 40. तर आपल्याला 88 मिळेल 88. आणि खाली आपल्याला काय मिळणार आहे 424. ठीक आहे. तर आपण याला 2 कॅन्सल करूया. ठीक आहे. 2 × 2 = 4, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. या ठिकाणी 44 येईल. परत आपण 2 कॅन्सल करू 106 आणि वर काय येईल 22. परत आपण 2 कॅन्सल केल्यानंतर वर काय येईल बेटा
11 खाली काय येईल 53. तर पहा आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे 11/53. तन्या आणि तिच्या ग्रँडफादरचा रेशो 8 इयर्स बिफोर काय येणार आहे 11/53, जे की ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन या ठिकाणी काय येणार आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर, नन ऑफ दीज. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे, थोडं या ठिकाणी लेंथी होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा बेटा, क्वेश्चन नंबर 12. द एज ऑफ फादर 10 years ago was thrice the age of his son. तर या सेंटेन्सला पहिल्यांदा आपण विचार करूया. या सेंटेन्सचा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे फादर जे आहेत त्यांचं जे एज आहे ते किती आहे बेटा, थ्राईस. थ्राईस म्हणजे काय, 3 times. ओके, ऑफ द एज ऑफ द सन, जे मुलाचं वय आहे त्याच्या थ्राईस आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या थ्राईस कधी आहे बेटा, हे 10 years ago, 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी लिहूया 10 years ago. 10 years ago, 10 वर्षांपूर्वी. सपोज करा बेटा, सपोज आपण करूया एज ऑफ सन. एज ऑफ सन आपण सपोज करूया, एज ऑफ सन इज एक्स. तर एज ऑफ फादर काय येणार आहे, थ्राईस. एज ऑफ फादर आपल्याला या ठिकाणी थ्राईस म्हणलेला आहे. एज ऑफ फादर इज थ्राईस म्हणजे 3x, मुलाच्या 3 पट आहे. ठीक आहे, थ्राईस. त्यानंतर काय म्हटले, 10 year हेन्स म्हणजे नंतर. तर अगोदर आपल्याला या ठिकाणी इन प्रेझेंट, प्रेझेंटमध्ये त्यांचे एजेस काय येतील ते पाहावं लागेल. इन प्रेझेंट तर पहा बेटा, पास्टमध्ये सनचं एज होतं एक्स, तर प्रेझेंट एज ऑफ सन या ठिकाणी काय येणार आहे बेटा, x+10. ओके, x+10. आणि प्रेझेंट एज ऑफ फादर त्याच्या वडिलांचं प्रेझेंट एज या ठिकाणी 10 वर्षांपूर्वी 3x होतं, तर आता प्रेझेंटमध्ये काय असेल 3x+10. ओके, हे त्यांचे प्रेझेंट एजेस आले. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 10 year हेन्स. पहा बेटा, मी म्हटलं होतं हेन्स हा वर्ड कशासाठी येतो, आफ्टर साठी. ठीक आहे, हेन्स म्हणजे काय, आफ्टर. 10 वर्षांनंतर. नंतर म्हणजे काय असतं बेटा, प्रेझेंटच्या नंतर असतं, फ्युचरमध्ये. ठीक आहे, तर प्रेझेंटच्या नंतर 10 वर्षानंतर काय पहा, एज ऑफ फादर काय व्हायले, मुलाच्या ट्वाईस व्हायले. ट्वाईस म्हणजे काय, दुप्पट. ठीक आहे, ट्वाईस म्हणजे दुप्पट व्हायले. आता या ठिकाणी पहा आपण कंडिशन यूज करूया, आफ्टर 10 years. आफ्टर 10 years एज ऑफ फादर. एज ऑफ फादर या ठिकाणी काय व्हायले पहा, एज ऑफ फादर इज इक्वल टू ट्वाईस. ट्वाईस म्हणजे दुप्पट. एज ऑफ सन, एज ऑफ सन या ठिकाणी आपण पुट करूया. आता 10 वर्षानंतर फादरचं एज काय होईल पहा, प्रेझेंटमध्ये आपल्याला मिळालेलं आहे 3x+10. परत 10 वर्षानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये 10 ॲड करावं लागेल, इज इक्वल टू ट्वाईस. ट्वाईस म्हणजे डबल. ठीक आहे, एज ऑफ सन प्रेझेंटमध्ये काय बेटा x+10 आहे, अजून 10 वर्षानंतर काय होणार आहे, सनचं पण एज +10 होणार आहे. ठीक आहे, त्याला आपण सॉल्व्ह करूया. या ठिकाणी काय येईल, 3x+20 इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 2 ब्रॅकेटमध्ये काय येईल, x+20. ते 2 न दोघांनाही मल्टिप्लाय होईल. तर या ठिकाणी पहा 3x+20 इज इक्वल टू 2x. या ठिकाणी काय येणार आहे पहा, 2x +40. 2x+40. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा हे 20 तिकडे जाऊन मायनस होईल, अदर साईडला हे 2x इकडे येऊन मायनस होईल. तर 3x - 2x इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे बेटा 40 - 20. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 20. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्सची व्हॅल्यू आल्यानंतर आपण त्यांचे प्रेझेंट एजेस काढून घेऊया, कोणाचे, सन आणि फादरचे. ठीक आहे, प्रेझेंट एजेस आणि त्यांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे बेटा, प्रेझेंट एजेसचा. ठीक आहे, द रेशो ऑफ देअर प्रेझेंट एजेस विचारलेला आहे. तर आता या ठिकाणी पहा आपण त्यांचे प्रेझेंट एजेस काढून घेऊया. ठीक आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे बेटा,
20. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आपण पाहू शकता या ठिकाणी पहा प्रेझेंट एज काय मुलाचं x+10 आहे, म्हणजे 20+10. या ठिकाणी मुलाचं प्रेझेंट एज काय येईल बेटा 30 इयर्स. आणि फादरचं काय बेटा 3 × x म्हणजे 3 × 20+10 आहे, म्हणजे 60+10. 60+10 म्हणजे फादरचं एज काय येणार आहे या ठिकाणी 70 इयर्स. 70 इयर्स. तर रेशो पहा आता त्यांचा प्रेझेंट रेशो विचारलेला आहे क्वेश्चनमध्ये. प्रेझेंट रेशो या ठिकाणी कशाचा फादर बाय सनचा विचारलेला आहे. ठीक आहे, फादर बाय सनचा. तर फादरचं प्रेझेंट एज आहे 70 आणि सनचं 30. तर 0 0 कॅन्सल झाला. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट रेशो काय मिळत आहे बेटा 7:3. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, hope you understand this question. Now let us see next question. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा बेटा, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ फादर अँड सन इज 60 इयर्स. 6 years ago father's age was 5 times the age of son. आफ्टर 6 years son's age will be असं म्हटलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया बेटा, सेकंड सेंटेन्स घेऊया. सेकंड सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे पहा, 6 years ago 6 वर्षांपूर्वी द फादर्स एज वॉज 5 times द एज ऑफ सन. फादरचं जी एज आहे ती मुलाच्या किती आहे बेटा 5 times आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या. आपण या ठिकाणी दुसरा सेंटेन्स पहिल्यांदा यूज करू. 6 years ago 6 वर्षांपूर्वी काय दिलेली आहे पहा कंडिशन. सपोज करूया आपण एज ऑफ सन, सपोज करूया एज ऑफ सन एक्स आहे. एज ऑफ सन इज एक्स. एज ऑफ सन एक्स आहे. तर या ठिकाणी पहा एज ऑफ फादर काय बेटा 5 times. एज ऑफ फादर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 5 times म्हणजे काय असेल बेटा 5x. ठीक आहे, आता आपण 6 वर्षानंतरचं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल प्रेझेंटमध्ये त्यांचे एजेस काय असतील. इन प्रेझेंट एज ऑफ सन या ठिकाणी काय होणार आहे पहा बेटा x+6 आणि प्रेझेंट एज ऑफ फादरचं या ठिकाणी प्रेझेंट एज आपल्याला काय मिळणार आहे पहा 5x+6. ठीक आहे, हे त्यांचे प्रेझेंट एजेस मिळाले. आता नेक्स्ट कंडिशन काय दिले पहा, त्यांच्या प्रेझेंट एजेसचं सम या ठिकाणी दिलेलं आहे 60 years. ओके, सम ऑफ प्रेझेंट एजेस दिलेला आहे. आता या ठिकाणी पहा सम ऑफ प्रेझेंट एजेस म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल हे किती दिलेलं आहे 60. तर या ठिकाणी पहा आपण ॲडिशन करूया प्रेझेंट एजेसची. x+6 मुलाचं आहे आणि वडिलांचं काय आहे बेटा 5x+6 आहे. यांची ॲडिशन किती या ठिकाणी दिलेली आहे 60. तर एक्सच्या टर्म आपण ॲड करू. ठीक आहे, तर x+5x किती होणार आहे या ठिकाणी 6 आणि 6 आणि 6 किती होईल 12 इज इक्वल टू 60. तर आता हे 12 तिकडे जाऊन मायनस होईल बेटा. 6x इज इक्वल टू 60 - 12. तर 6x इज इक्वल टू आपल्याला काय मिळत आहे पहा 48. तर एक्सची व्हॅल्यू काय येईल बेटा 48 डिवायडेड बाय 6. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 8. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. आता एक्सची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण तरी काय क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे पहा आफ्टर 6 years सन्स एज विचारलेलं आहे. 6 वर्षानंतर मुलाचं वय काय असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी पहा आपण मुलाचं पहिल्यांदा काय काढूया प्रेझेंट एज फाइंड आउट करूया मुलाचं काय असेल आणि त्यानंतर आपण 6 वर्षानंतर काय असेल पाहूया. ठीक आहे, तर मुलाचं या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 8. 8 + 6 8 + 6 इज इक्वल टू 14 years. 14 years आपल्याला सनचं काय भेटलेलं आहे प्रेझेंट एज. आता तुम्ही सांगा बेटा प्रेझेंटमध्ये जर 14 years असेल, ठीक आहे 14 years एज असेल, आफ्टर 6 years काय होईल 14 + 6 म्हणजे 20 years. ठीक आहे,
तर या ठिकाणी पहा एज ऑफ सन आफ्टर 6 इयर्स, एज ऑफ सन आफ्टर 6 इयर्स, त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट एज जे आहे 14 मध्ये आपल्याला 6 ॲड करावं लागेल. तर या ठिकाणी आन्सर येईल 20 इयर्स. म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. नाउ लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा बेटा, क्वेश्चन नंबर 14 नंबरचा क्वेश्चन पहा. यामध्ये काय एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फक्त एक कंडिशन दिलेली आहे ती आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. द टोटल एज ऑफ ए अँड बी इज 12 इयर्स मोर दॅन द टोटल एज ऑफ बी अँड सी. आता पहा टोटल एज म्हणजे काय असतं बेटा, ॲडिशन त्या दोघांच्या एजेसचं काय असणार आहे, त्या ठिकाणी ॲडिशन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे पहा, टोटल एज of A and B is 12 years more than 12 years more than total age of B and C, than total age of B and C असं दिलेली आहे आपल्याला कंडिशन. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा आता टोटल एज ऑफ ए अँड बी म्हणजे काय असणार आहे, ए प्लस बी इज 12 इयर्स मोर. 12 इयर्स मोर म्हणजे 12 प्लस. लक्षात घ्या बेटा, 12 इयर्स मोर म्हणजे 12 प्लस. कशाच्या, कुणाच्या, टोटल एजच्या, बी प्लस सीच्या. ठीक आहे, बी प्लस सीच्या. आता पहा बेटा, हे बी आणि सी आपण या साईडला घेऊन येऊया दोघांनाही. तर या ठिकाणी काय होईल पहा, ए प्लस बी मायनस सी. तर प्लस बी मायनस बी कॅन्सल झाले, इकडे काय बेटा 12. तर ए इज इक्वल टू हे मायनस सी तिकडे जाऊन काय होईल 12 प्लस सी. याचा अर्थ काय बेटा, याचा अर्थ काय आहे, तर ए इज 12 इयर्स मोर दॅन सी. ए इज 12 इयर्स मोर दॅन सी. तर त्यांनी असं विचारलेलं आहे, सी इज हाऊ मेनी इयर्स यंगर दॅन ए. तर त्याच्या उलट आपण असं लिहू शकतो, सी इज 12 इयर्स यंगर दॅन ए. 12 इयर्स यंगर दॅन ए. 12 इयर्स यंगर दॅन ए. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे बेटा, 12 इयर्स. ठीक आहे, 12 इयर्स इज आवर आन्सर. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन. नाउ let us see another next question. पहा या ठिकाणी हा खूप क्वेश्चन सोपा आहे बेटा, आपण ऑप्शन वरून याची आन्सर काढू शकतो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द एजेस ऑफ फादर अँड हिज सन इज 45 इयर्स. बघा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सम म्हणजे काय, ॲडिशन. फादर आणि सनच्या एजेसची ॲडिशन इज म्हटलेलं आहे. इज म्हणजे काय बेटा, प्रेझेंट मधली ॲडिशन त्याने दिलेली आहे. ठीक आहे, इज म्हटल्यानंतर ॲडिशन कुठली असेल, प्रेझेंट मधली. इज 45 इयर्स. 5 इयर्स ॲगो द प्रोडक्ट ऑफ देअर एजेस वॉज 34. पहा 5 वर्षांपूर्वी त्यांच्या एजेसचं प्रोडक्ट काय 34 आहे. द एजेस ऑफ सन अँड फादर आर रिस्पेक्टिव्हली. आर म्हणजे हे दिलेले ऑप्शन मध्ये जे एजेस आहेत ते त्यांचे प्रेझेंट एजेस दिलेले आहेत, फादर आणि सनचे. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा डायरेक्टली आपण ऑप्शनचा विचार करूया. ऑप्शन नंबर ए मध्ये पहा 6 प्रेझेंट एजेस आहेत. हे मुलाचं असणार आहे आणि हे मोठं जे एज आहे, मोठी व्हॅल्यू आहे ती कोणाचं असणार आहे, एज फादरचं. ठीक आहे, आता आपण पाहूया की दोन कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या पाहिजे. प्रेझेंट सम हे काय, त्या दोघांचे प्रेझेंट एजेस आहेत बेटा, प्रेझेंट एजेस आहेत. तर आपण पहिल्यांदा प्रेझेंट सम त्यांनी 45 म्हटलेलं आहे, ते कंडिशन सॅटिस्फाय होते का पाहूया. ठीक आहे, प्रेझेंट सम या ठिकाणी पहा, प्रेझेंट सम 45. प्रेझेंट सम या ठिकाणी आपण करून बघूया. 6 + 39 तर पहा बेटा 45.
म्हणजे पहिलं तर सॅटिस्फाय होत आहे कंडिशन. दुसरी कंडिशन काय, प्रोडक्ट त्यांचं 5 वर्षांपूर्वी, बिफोर 5 इयर्स या ठिकाणी आपण प्रोडक्ट करून बघूया. तर या ठिकाणी पहा, मुलाचं वय 5 वर्षापूर्वी काय येणार आहे, 6 - 5 इंटू वडिलांचं फादरचं वय काय येणार आहे 34. त्या ठिकाणी पहा बेटा 1 इंटू 39 - 5 34. तर या ठिकाणी 34 येत आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. दोन्ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पहा आपण दुसरं आणि तिसरं ऑप्शन पण या ठिकाणी चेक करून बघूया. प्रेझेंट सम या ठिकाणी पहा दुसऱ्या ऑप्शनची 7 + 38 या ठिकाणी पहा प्रेझेंट सम या सेकंड ऑप्शनची पण 45 येत आहे. पण आपण प्रोडक्ट पाहूया. प्रोडक्ट 5 इयर्स ॲगो प्रोडक्ट, त्यांचं प्रोडक्ट आपण जर बघितलं तर मुलाचं वय येईल 2 वर्ष आणि फादरचं एज काय येणार आहे बेटा 33. म्हणजे यांचं प्रोडक्ट किती होत आहे 66. हे आपलं सेकंड कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत नाही आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी आपण पाहूया सी ऑप्शन पहा. तर प्रेझेंट सम सी मध्ये पण पहा 45 येत आहे प्रेझेंट सम, कारण सी मध्ये एजेस काय दिलेले आहेत 9 + 36 या ठिकाणी सम आपली प्रेझेंट सम 45 येत आहे. ठीक आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय. सेकंड कंडिशन आपण बघू. प्रोडक्ट त्यांचं 5 इयर्स ॲगो प्रोडक्ट ऑफ एजेस. तर पहा 5 इयर्स ॲगो मुलाचं वय काय होणार आहे सनचं 4 इयर्स आणि वडिलांचं वय होईल, फादरचं वय होईल 31. तर या ठिकाणी 124 येत आहे. हे आपलं सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. डी ऑप्शन पहा प्रेझेंट सम या ठिकाणी डी ऑप्शनमध्ये पण प्रेझेंट सम काय पहा बेटा, एजेस काय दिलेले आहेत 11 + 34 या ठिकाणी प्रेझेंट सम 45 येत आहे. पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन पहा प्रोडक्ट त्यांचं प्रोडक्ट एजेसचं 5 इयर्स ॲगो प्रोडक्ट काय यायले पहा, तर मुलाचं वय 6 आणि वडिलांचं वय 29. तर 6 × 29 पहा बेटा आय थिंक 174 असं काहीतरी येईल आणि हे कंडिशन आपली सॅटिस्फाय होत नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय असणार आहे बेटा, ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. तर असे काही क्वेश्चन्स असतात जे आपण डायरेक्टली ऑप्शनवरून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे बेटा, तर आजच्या क्लासमध्ये पहा आपण क्वेश्चन नंबर 11, 11 ते आपण क्वेश्चन नंबर 15 पर्यंत प्रॉब्लेम्स ऑन एजेस या टॉपिकचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. होप यू अंडरस्टँड ऑल दीज क्वेश्चन्स. In next lecture we will see another different questions. ठीक आहे, तो या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.